पशुपालक बंधूंनो नमस्कार। डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आज जो चर्चेचा विषय निवडलेला आहे तो अतिशय चिंतनशील आहे। येणाऱ्या काळात हा व्यवसाय व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने जे काही अपेक्षित बदल आपल्याला करायचे आहेत त्यासाठी म्हणून मी सद्यस्थितीत हा व्यवसाय कसा चालतो हे प्रत्यक्षदर्शी जाऊन त्याचं अवलोकन मी केलं, त्याचं मूल्यांकन केलं। तर मला दिसून आलं की बऱ्याच पशुपालक बंधूंकडे जे काही जनावर आहेत दूध व्यवसायाच्या दृष्टीने त्यांची योग्य निवड झालेली नाही। काही जनावरांच्या बाबतीत दूध उत्पादन क्षमता कमी आहे, काहीमध्ये दूध उत्पादन क्षमता असून सुद्धा त्याच्या दूध उत्पादन क्षमतेचं पूर्णतः दोहन आपण करू शकत नाही। काही ठिकाणी गोठ्यावर गेल्यानंतर पाहिलं तर तिथं बसण्यासाठी आरामदायक जागा सुद्धा नाही, नैसर्गिक हालचाल करण्यासाठी सुद्धा पुरेशी जागा नाही। हिरवा चारा जो काही आपल्याला कापून जनावरांच्या समोर कुट्टीच्या स्वरूपात द्यायचा असतो त्यासाठी कुट्टी यंत्र नाही। बऱ्याच जनावरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वांज पण आहे, म्हणजे दोन वेतातील अंतर जे आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे। बऱ्याच ठिकाणी कालवडी, आजची कालवड उद्याची गाय जे आपण म्हणतो आणि ती खरी आपली प्रॉपर्टी असते, त्या बाबतीत सुद्धा व्यवस्थित व्यवस्थापन नसल्यामुळे किंवा त्याची देखभाल व्यवस्थित न केल्यामुळे ते प्रजनन योग्य झालेले नाही। 3-3, 4-4 वर्षाच्या कालवडी ज्या आहेत त्यांच्यामध्ये गर्भधारणा झालेली नाही। अशा प्रकारची परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये बदल आपल्याला करायचा आहे। येणाऱ्या काळात भविष्यात खऱ्या अर्थानं अर्थार्जनाचं साधन म्हणून आपल्याला या व्यवसायाकडे पाहायचं आहे। तुर्तास आपण इथंच थांबूया आणि पुढे अशीच माहिती आपल्याला देण्यासाठी मी अशा प्रकारचे जे काय व्हिडिओच्या माध्यमातून करायचं आहे ते सर्व आपल्याला मार्गदर्शन मी करणारच आहे। धन्यवाद।